नमस्कार सगळ्यांना. आता लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन अपडेट आली आहे. तुम्ही बघत असाल किंवा बघितलं असेल किंवा नसेल. आता तुमचं स्टेटस जे आहे ते एक कॅन्सल वगैरे असं दिसतंय. तर ते का दिसतंय? कशामुळे दिसतंय? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जर कॅन्सल असेल तर पैसे येतील की नाही? ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठे स्किप करू नका. तुम्हाला आता मी स्टेप सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप कसं तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे आणि त्या स्टेटसमध्ये काय असणार आहे? जर कुठलं स्टेटस कॅन्सल असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं जेणेकरून आपल्या खात्यात पैसे येतील किंवा कॅन्सल असेल तर तुम्हाला पैसे येतीलच की नाही, काय येणारच नाहीत पैसे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठेही स्किप करू नका. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तुम्हाला जर तुमच्या खात्यात बँक खात्यात पैसे हवे असतील लाडक्या बहिणीचे तर तुम्हाला व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ असं शेअर करा सगळ्या माता भगिनींना. आपल्या सगळ्या बहिणींना कळेल की आपल्याला काही फॉर्ममध्ये काही चूक झाली आहे का किंवा काय त्यांना कामं करायची जेणेकरून तुम्हाला पैसे खात्यात येतील. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स आहे, महत्त्वाचे अपडेट जे असतात ते आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात. जेणेकरून सगळ्यांना हेल्प मिळेल आणि ते हेल्प किंवा सुधार किंवा काही चुका झाल्या असतील किंवा फॉर्ममध्ये भरणार कुठल्याही योजनेत काय असेल तर तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर कळेल. त्याच्यावर तुम्हाला सोल्युशनही आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तर बघा, नवीन वेबसाईट काय तुम्हाला दिसत असेल तर कॅन्सल स्टेटस. आता ते कॅन्सल स्टेटस कोणाकोणाचं दिसतंय किंवा का दिसत आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, इथं काय दिसतं मला ₹4,500 जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत. तुमचं ट्रान्झॅक्शन आहे ते कॅन्सल झालं. ते कुठल्या कारणासाठी कॅन्सल होऊ शकतं? त्यासाठी काय कारण आहेत? त्यासाठी जर ते कॅन्सलचं जर तुम्हाला चेंज करायचं असेल, ठीक आहे, किंवा कॅन्सलचं जर तुम्हाला पेडमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागणार? कुठली कामं करायची आहेत? कुठल्या बहिणी पात्र असणार आहेत हे करण्यासाठी? हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघूया आपण सविस्तर माहिती. पण तुम्हाला सांगणार आहे मी आपण लॉग इन कसं करायचं आहे चेक. पहिल्यांदा सांगते तुम्हाला की स्टेटस कसं चेक करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर सोल्युशन मी सांगणार आहे. ठीक आहे. चला बघूयात. तर कसं चेक करायचं बघूयात. ठीक आहे. तुम्हाला आधी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही जरी टाईप केलं क्रोममध्ये लाडकी बहीण योजना लॉग इन असं जरी केलं तर तुम्हाला एक पेज ओपन होईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्या लिंकवर डायरेक्ट क्लिक केलं की तुम्हाला हे पेज ओपन होईल. बघा, हे पेज जे आहे ते ओपन होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला दिसत असेल क्रोमवर. ठीक आहे. आता हे पेज ओपन झालं. हे पेज ओपन झालं की तुम्हाला काय करायचं आहे? सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ते. हे जे 3 डॉट दिसत आहेत, ठीक आहे, 3 लाईन्स दिसतात त्याच्यावर मग क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ते क्लिक केल्यावर काय येतं पुढे बघूयात. ते क्लिक केल्यावर तुम्हाला असं ओपन होईल. असा जो ऑप्शन्स आहेत असे ते ओपन होणार आहे. ठीक आहे. त्यात तुम्हाला बघायचं आहे, त्यात तुम्हाला अर्जदार लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बाकीचं काही तुम्हाला बघायचं नाही, ऑप्शन दुसरे काही सुद्धा नाही बघायचे. तुम्हाला फक्त अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्या अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यावर तुम्हाला असा फॉर्म ओपन होईल. ठीक आहे. तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तुम्हाला एंटर करायचा आहे. जो काही तुम्ही पासवर्ड दिला होता आधी तो तुम्हाला हा पासवर्ड एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करून तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे इथे. ठीक आहे. हे लॉग इन बटन तुम्हाला क्लिक करायचं. तर मी खूप बेसिकपासून सांगते कसं करायचं, कारण बऱ्याच महिलांना किंवा बऱ्याच भगिनी आपल्या बहिणींना माहिती नाही आहे कसं करायचं. त्यामुळे सगळ्यासाठी मी सांगते. ज्यांना कोणाला डायरेक्ट माहिती असेल ते डायरेक्ट जाऊन लॉग इन करून सगळं चेक करू शकतो. पण ज्यांना माहिती नाही स्टेप्स, त्या सगळ्या स्टेप्स बेसिकपासून मी तुम्हाला सांगते. इथं लॉग इनवर क्लिक केलं. लॉग इनवर क्लिक केल्यावर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल. ठीक आहे. हां, अशी विंडो ओपन होईल. हे असं ओपन होईल तुम्हाला. ठीक आहे. हे बघा. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे बघा. इथे ओपन झाल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेडवर क्लिक करायचं. दुसरं काही क्लिक नाही करायचं. तुम्हाला ह्या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे. ह्या बटन क्लिक केल्यावर तुम्हाला अजून एक विंडो ओपन होईल. ज्या विंडोमध्ये तुम्हाला असं दिसेल, तुमचं नाव दिसेल, तुमचं स्टेटस दिसेल. ठीक आहे. स्टेटस दिसेल इथे संजय गांधी एक नवीन कॉलम आलेला आहे तो आणि ॲक्शन दिसेल. ठीक आहे. तर बघायचं तुमचं स्टेटस काय आहे. ठीक आहे. स्टेटस बघायचं आधी. आता इथे अप्रूव्ह दिसतं त्यामुळे टेन्शन नाही. अप्रूव्ह म्हणजे अप्रूव्हच झाले, पैसे येणारच आहेत त्या खात्यात. ठीक आहे. ते तुमचं पेंडिंग असू शकतं, रिजेक्टेड असू शकतं. तर त्यासाठी तुम्हाला चेक करायचं का रिजेक्टेड आहे किंवा का पेंडिंग आहे. ठीक आहे. पेंडिंगचं तर काय नाही, पेंडिंग म्हणजे अजून तुमचा फॉर्मच बघितला गेला नाही किंवा त्याची छाननी झाली नाही आहे. त्यामुळे पेंडिंग असेल तर टेन्शन घेऊ नका. तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे, मगच ते कन्व्हर्जन अप्रूव्हमध्ये होणार आहे. ठीक आहे. दुसरा कॉलम बघा काय आहे. दुसरा कॉलम आहे संजय गांधी नो. आता हे काय विषय आहे? तर मी सांगते. इथं इथं नो दिसतंय. ठीक आहे. ज्यांच्यासमोर नो दिसतंय, आता तुम्ही पण माझ्यासोबतच साइड बाय साइड करू शकता. जर नो असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला पैसे जे आहेत इथून पुढे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पैसे येणार आहे. पण जर इथं तुमचं येस असेल, ठीक आहे, येस बघा नीट ऐका. नो असेल तर नाही प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नो. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेमच नाही काहीच. पैसे येणार आहेत. पण येस असेल तर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. त्याचं कारण असं की तुम्ही आधी कोणत्यातरी एका सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत. ठीक आहे. आता आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना एक अट होते माहिती आहे सगळ्यांना, की त्याच्यामध्ये होतं की तुम्ही आधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्या सरकारी योजनेमध्ये ₹1500 पेक्षा जास्त पैसे तुम्हाला भेटत असतील. अशा कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतला नसेल तरच तुम्ही लाडकी बहिणीसाठी पात्र असणार आहे. त्यामुळे जर ते येस असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. आणि असं शक्यता अशी आहे की जर तुम्हाला पैसे मिळाले पण असतील आधीच, तर तुमचे जे पैसे आहेत ते त्याची जी काय म्हणतो आपण, ते परत घेतले जाणार असं शक्यता आहे. ठीक आहे. ते बघूयात आपण पुढे काय होते. ते झालं. हे तुम्ही स्टेटस चेक केलं.
ठीक आहे. आता बघा इथे ॲक्शन्स दिसते. ॲक्शन्समध्ये आता ॲक्शन्समध्ये जेव्हा तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे, स्टेटस बघण्यासाठी. हा जो सेकंडवाला कॉलम आहे, रुपीसारखं साइन दिसते बघा तिथे आपलं, तिथे क्लिक करा. ते क्लिक केल्यावर तुम्हाला काय ओपन होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला एक विंडो ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचं ठीक आहे. हे विंडो ओपन झाली. तुम्हाला हे दिसेल. बघा आता इथं तर कॅन्सल दिसतंय. बघा काय झालं इथं विषय सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. तुमचं जे काही असेल ते हे बघा. तुम्हाला असं दिसेल जे तुमचं कॅन्सल असेल तुम्हाला बघायचं आहे की काय स्टेटस आहे. आता इथे बघा, इथं काय दिसेल तुम्हाला कॅन्सल. आता हे कॅन्सल का झालं आहे आणि याचं रिझन पण त्यांनी इथं दिलं आहे बघा. रिझन हे आहे त्याचं. कॅन्सलचं रिझन इथे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. बघा आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट आधार नंबर म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही आधार लिंक केलं नाही आहे. ठीक आहे. तुमच्या बँक खात्याला म्हणून तुमचं हे जे आहे आधार मॅपिंग म्हणजे तुम्ही आधार लिंक नाही केलं बँक खात्याला म्हणून तुमचं कॅन्सल झालं आहे स्टेटस. ठीक आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं होतं. ठीक आहे. पण आधार ट्रान्झॅक्शन त्यांच्याकडनं झालं आहे. पण आधार लिंक नसल्यामुळे बँकेत तुमचे पैसे पडलेले नाही आहेत. ह्याचं महत्त्वाचं रिझन आहे. ठीक आहे. कळलं का तुम्हाला काय विषय? कॅन्सल असेल तर का कॅन्सल रिझन पण दिसतं. आता माझं इथं आधार इथं दिसतंय कोणाचं तरी आहे ते आधार मॅपिंग आहे. ठीक आहे. तुमच्यात काहीतरी वेगळं रिझन असू शकतं त्याचं. असं काय नाही की हेच रिझन पाहिजे. वेगवेगळे रिझन असू शकतात. इथं दिसतंय बघा आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट म्हणजे आधार लिंक केलं नाही म्हणून तुमचं ट्रान्झॅक्शन ते कॅन्सल केलेलं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्की चेक करू शकता तुमचं कॅन्सल कशामुळे झालेलं आहे. रिझन पण दिसणार आहे तुम्हाला. आता बघा जर तुम्ही आता इथं कॅन्सल झालं म्हणून काय केलं इथं दिसलं बघा रिझन हे. तर रिझनवर काय केलं आपण काम केलं म्हणजे आधार लिंक केलं आणि मग नंतर परत पुढच्या वेळेला जेव्हा परत ट्रान्झॅक्शन करतील तेव्हा आपल्याकडे पैसे येणार. त्याचं एक उदाहरण म्हणजे बघा इथेच दिसेल तुम्हाला. हे बघा. तर इथं काय झालंय आधी कॅन्सल झालंय. कॅन्सल का झालंय बघा? कारण आधार नाही एक्झिस्ट. ठीक आहे. म्हणजे तेव्हा आधी पैसे पाठवले होते लाडक्या बहीण योजनेचे पण तेव्हा आधार लिंक नव्हतं म्हणून पैसे काय आलेले नाही आहेत. ठीक आहे. आता बघा नंतर काय झालेलं आहे, परत त्यांनी एकदा परत ट्रान्झॅक्शन केले तेव्हा पेड झालं. का पेड झालं? कारण तुम्ही आधार लिंक केलेला आहे म्हणून पेड झालेला आहे. ठीक आहे तिथे. बघा म्हणजे सेकंड टाईम जेव्हा परत ट्रान्झॅक्शन करतील तेव्हा जर तुम्ही रिझन काय आहे ते बघायचं, त्या रिझनवर काम करायचं, रिझन सुधारायचं किंवा ती चूक सुधारायची आपली आणि मग परत ते ट्रान्झॅक्शन करते तेव्हा आपल्या खात्यात पैसे पडून जाते. म्हणजे पहिल्यांदा बघा काय प्रॉब्लेम झाला होता, आधार लिंक नसल्यामुळे पैसे नाही आले. पण नंतर आधार लिंक केल्यावर परत पैसे जेव्हा ट्रान्झॅक्शन झालं तेव्हा पैसे आले. त्यामुळे पेड स्टेटस झालेलं आहे आपलं. ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्या तुम्हाला एकदम बारकाईने बघायच्या आहेत. कारण खूप महत्त्वाचं असतं इथे गोष्टी आधार लिंक करणं, हे करणं सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला हे एक झालं एक उदाहरण. ठीक आहे. हे झालं उदाहरण की आधार लिंक नसल्यामुळे कॅन्सल स्टेटस झाले. पण तुमच्या इथे काय दिसेल तुम्ही चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं कुठल्या रिझनसाठी कॅन्सल झालं. ठीक आहे. जर तुमचं कॅन्सल स्टेटस असेल, तुमचं एकदा स्टेटस काय ते मला सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा काय स्टेटस तुमचं. कॅन्सल असेल तर कुठल्या कारणासाठी कॅन्सल झालं ते पण मला सांगा तुम्ही. ठीक आहे. म्हणजे आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन सांगू तुम्हाला काय करायचं वगैरे सगळं. ठीक आहे. कळलं का तुम्हाला कसं काय करायचंय? हे कळालंच असेल. त्यामुळे आता लवकरात लवकर जाऊन चेक करा, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पुढे. आता पैसे कधी पण चालू होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच जाऊन चेक करा. कारण हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला आधीच तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुमच्या काही एरर असतील, तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील, तुम्हाला कळतील. त्याच्यावर तुम्हाला काम करता येईल. इथे एक रिझन होतं, कॅन्सलचं रिझन काय होतं? आधार लिंक नसणं. पण तुमच्या इथे वेगवेगळी रिझन असू शकतात. तुम्ही मला तुमचं स्टेटस आणि तुमचं रिझन काय आहे कॅन्सलचं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर मी सोल्युशन सांगेल की पुढे काय करायचं तुम्हाला कसं काय पुढे पैसे येतील. ठीक आहे. आता प्रश्न राहिला की पैसे कधी येणार. ठीक आहे. आणि पैसे तर येतीलच. डिसेंबरचा हप्ता राहिला त्याचा पैसे सगळे आता उद्या वगैरे बघावं लागेल आपल्याला. उद्यापर्यंत येऊन जाईल. आज तर बँकेला सुट्टी होती. पण उद्यापासून पैसे यायला चालू होतील. त्यामुळे ही कामं जी लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर तुम्हाला पैसे खात्यात येणार नाही. तुमचं किती पण काही सगळं व्यवस्था असू दे, पण तुमचं जे स्टेटस जर कॅन्सल असेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही त्या कॅन्सल कशामुळे झालं त्याच्यावर काम करत नाही तेव्हा किंवा ते तुम्ही दुरुस्त करताय तोपर्यंत तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर जा. जर आधार मॅपिंग असं असेल, तर तुम्ही आधार लिंक करायचे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तुमचं स्टेटस कॅन्सल का दिसतंय? त्याचं रिमार्कमध्ये तुम्हाला रिझन दिसतंय. ते रिझन काय आहे ते मला सांगा. नक्की तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन सांगेल. ठीक आहे. लवकरात लवकर जा आणि मला कमेंट करा. ठीक आहे. धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.